24 वर्षे वय असलेली गीतांजली 2 महिन्यापूर्वी हिचं लग्न झालेलं होतं. लग्नानंतर तिच्या पतीसोबत चांगल्या प्रकारे राहत होती, आनंदात होती दोघं. ज्या वेळेला या दोघांमध्ये संबंध बनायचे, त्यावेळेला हे दोघं बेधुंदपणे संबंध करायचे. दोघांमध्ये आता प्रेम एवढं होतं की ही गीतांजली तिच्या पतीसोबत नको नको त्या अवस्थेत संबंध करायची. त्याला शिकवायची नवीन नवीन पोझिशन, अश्लील व्हिडिओ बघून तशा प्रकारेच करायला त्याला पतीसोबत. अश्लील व्हिडिओ बघून त्यातल्या ज्या काही पोझिशन आहेत त्या ट्राय करायची. याच्यामुळे काय व्हायचं की त्यांच्या रूमच्या बाहेर पूर्ण आवाज जायचे. त्यांच्या घरामध्ये असलेला तिचा 60 वर्षांचा सासरा हे सगळं दृश्य पहिल्यांदा तर कान लावून ऐकायचा. त्याला थोडं बरं वाटायचं. त्यानंही त्याच्या जवानीत केलेलं त्याला दिवस आठवायचं. पण हळूहळू याने अशी काही शक्कल लावली आणि आता त्या दोघांच्या रूममध्ये बघायला लागला. ही गोष्ट गीतांजली आणि तिचा पती अभिनव या दोघांना अजिबात माहीत नव्हती. पण हा म्हातारा रोज रात्री यांचा आवाज यायला लागला की त्या ज्या ठिकाणाहून बघत होता त्या ठिकाणाहून बघून लागायचा. या गोष्टीला आता भरपूर दिवस झाले होते, पण ही गोष्ट काय लपून राहत नसते. काही दिवसानंतर गीतांजलीच्या लक्षात आलं की तिचा जो 60 वर्षाचा सासरा आहे रामपाल नावाचा, तो हे तिचे दृश्य बघतोय. त्यावेळेला तिला शरम आली, पण ती आता बिनलाजी झाली होती. भरपूर दिवस झालं होतं तिला सासरी येऊन, त्यामुळे प्रत्येकाची चाल कशी आहे, काय कसं आहे तिला नक्कीच ओळखू येत होतं. त्यामुळे तिने तिच्या सासऱ्याला विचारलं की तुम्ही असं का करताय, आमच्या गोष्टी का बघताय. तिचा सासरा म्हणला की पोरी काय करणार, माझी पत्नी 2 वर्षापूर्वी गेली, तू तर आत्ताच आली. माझं तिच्यावरती भरपूर प्रेम होतं, मी तिच्यासोबतही असंच करायचो. आता मलाही त्याचीच आठवण येते. गीतांजली म्हणते तू तुझ्या सुनेसोबत बोलतो हे तर लक्षात आहे ना, काय बोलतो याचं तरी भान ठेव. त्यावेळेला तो म्हातारा सासरा काय म्हणतो की हो सगळं आहे माझ्या लक्षात, पण काय माहिती आता तू माझी सून आहे पण पुढे चालून काय होशील. त्यामुळे ती गीतांजली विचारात पडली की काय बोलतोय म्हातारा. आता ज्या वेळेला गीतांजलीचा पती अभिनव तिच्यासोबत संबंध करायला यायचा त्यावेळेला गीतांजली आता पहिल्यासारखी करत नव्हती. त्यामुळे त्याने विचारलं की काय झालं, आणि सांगायला पण तयार नव्हती की काय झालं. ती आता गपचूपच राहायची. पहिल्यासारखी त्याला रिस्पॉन्स पण देत नव्हती. त्यामुळे आता दोघांमध्ये दुरावा वाढला होता. याच वाढत्या दुराव्याचा फायदा तिच्या सासऱ्याने घ्यायचं ठरवलं आणि या दोघांमध्ये जास्तच फूट पाडली. दोघं आता एकमेकांशी अजिबात जास्त प्रमाणात बोलत नव्हते. काय काम असलं तरच कधी जेवण दे, पाणी दे एवढं पुरतंच बोलणं. संबंध तर नाके बराबर झाले होते. कधी तर बनवले तर बनवायचे, नाहीतर असंच चालू होतं. हा रामपाल चलाक म्हातारा होता. त्याने आता त्याचा डाव टाकला. त्याने त्याच्या सुनेसोबत अंजलीसोबत जवळीक वाढवायला चालू केली. आता ही जवळीक एवढी वाढली होती दोघांमध्ये की गीतांजली त्याच्यासोबत संबंध करायला लागली होती. तिच्या सासऱ्याने रामपालने गीतांजलीला तिला काय सांगितलं काय माहिती, पण आता ही करायला लागली होती. हे की चुकीचं होतं. 24 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. रामपाल त्याच्या खाटावरती जाऊन झोपलेला होता. आता ही रात्र त्याला कशी तर वाटत होती. एवढी रात्र कशी निघून जाईल याचा त्याला भीती आता या रात्रीची त्याला एवढी भीती होती की दिवस कधी निघून जाईल त्याला असं वाटत होतं. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. 25 दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याची सून अचानक ओरडायला लागली आणि म्हटली की माझ्या पतीचा घात झाला, माझा पती गेला. आता हा जो रामपाल आहे पहिला उठून त्याच्या लेकाकडे गेला. त्याने बघितलं की त्याचा जो पोरगा आहे अभिनव, 28 वर्षांचा जवान पोरगा, त्याचा मृत्यू झालेला आहे. या दोघांनी सासू आणि सुनेने आणि त्या रामपालने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर याला मृत घोषित केलं. आता सगळ्या आसपासच्या लोकांना वाईट वाटलं. नातेवाईक जमा झाले. आता या गीतांजलीचे घरचे पण जमा झाले होते. गीतांजलीच्या वडिलाच्या कानावरती चर्चा पडायला लागली आसपासच्या लोकांची. ती म्हणायची लोक की आता ही पोरगी कशी राहणार, जवान पोरगी होती, 2 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. मला तर वाटतं की आता ही नक्कीच बाहेर कोणासोबत लफडं करणार. पती तर गेला. ज्या वेळेला गीतांजलीचा बाप असं ऐकतो त्यावेळेला काही दिवस जाऊ देतो आणि 15 दिवस झाल्यानंतर गीतांजलीला म्हणतो चल तू आपल्या घरी, मी तुझं लग्न लावून देतो. गीतांजली त्याला नकार देते आणि म्हणते की नाही, मी घरीच राहणार, इथंच राहणार. अभिनवची शेवटची आठवण आहे, हे घर, इथंच राहणार. त्याच्या मागेही कारण होतं. ते कारण तुम्हाला सांगतो. गीतांजली आणि तिचा सासरा रामपाल दोघं आता एकत्र राहायला चालू झाले होते. दोघे संबंध बनवायचे. दोघांनी आता स्वतःचा संसार थाटल्यासारखं होतं.
ही गोष्ट गीतांजलीच्या बाप्पाला कळायला काही वेळ लागला नाही. ज्या वेळेला त्याला समजलं रामपालसोबत चालू आहे, त्याने समाजामध्ये इज्जत जाईल म्हणून पोरीला घरी घेऊन आला. पण किती दिवस राहणार होती ती? तिला आता चटक लागली होती, सवय लागली होती, तिला लालच होतं. रामपालाकडे 3 कोटीची प्रॉपर्टी होती, त्या प्रॉपर्टीचं. त्यामुळे ती पुन्हा त्या ठिकाणी गेली. आता तिच्या बापानं ठरवलं की आता याच्यावर तर काहीतरी पर्याय करावा लागेल. तो डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला त्यांच्यापुढे वेगळंच सत्य आलं. जे सत्य बघून पोलीसही हैराण झाले. हे असं कसं काय होऊ शकतं? पोलिसांनी रामपाल आणि गीतांजलीला अटक केली. ज्या वेळेला अटक केली त्यावेळेला त्यांनी विचारणा चालू केली की बोला, अभिनवला तुम्ही का मारलं? आता ही गीतांजली रडायला लागली आणि म्हणली की मी नाही मारलं, मी का मारेल? माझा पती होता, 2 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, माझा काय संबंध? रामपाल पण म्हणायचा की पोरगा होता, का मारेल मी? पण पोलिसांनी ज्या वेळेला पुरावा त्यांच्यापुढे ठेवला त्यावेळेला ते आता काही करू शकत नव्हते. दोघंही तुटले आणि दोघांनीही बोलायला चालू केलं. त्यांनी जे सत्य सांगितलं ते खूप वाईट होतं. तर विषय असा झाला होता मित्रांनो, हा जो रामपाल आहे तिच्या सुनेसोबत करतोय हे अभिनवला लक्षात आलं होतं. त्याने दोघांना समज पण दिली होती. पण एकदा ह्या अशा गोष्टीच्या नादी लागलेला माणूस कधी सुधरत नाही, हे काहीतरी पूर्वी माणसांनी म्हणून गेलेले आहेत. ते खरं आहे मित्रांनो, हे कधी सुधारले नाहीत. रामपाल आता उलट त्याच्या पोरालाच धमकी देत होता की माझी जी प्रॉपर्टी आहे तुला त्यातून काढून टाकेल. तो जो अभिनव आहे तो म्हटलं की मला काही टेन्शन नाही, फक्त मला समाजाची भीती आहे, समाज काय बोलेल याची भीती आहे. तू आत्ता जरी काढून टाकलं मला तरी काय संपलं माझ्यासाठी, मी मेहनत करेन, पुन्हा या ठिकाणी येईन, पुन्हा एवढंच पैसे कमवेन, पण तुझ्यासारख्या नीच माणसाच्या पुन्हा नादी लागणार नाही. दोघांमध्ये वादावादी चालू होती. तेवढ्यातच त्या गीतांजलीने चाकू आणला किचनमधला जाऊन आणि अभिनवच्या गळ्यावरती फिरवला. त्या ठिकाणी त्या दोघांनी मिळून त्याला संपवलं होतं त्या रात्री आणि सकाळी उठून त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि सकाळी उठून कालवा केला होता. त्याच्या गळ्यावरती झाकलं वगैरे होतं. नातेवाईकांना कोणाला काही समजलं नाही, एवढ्या चलाखीने त्याने हे काम केलं होतं. त्यामुळे हे पूर्ण घटना झाकून गेली होती. पण शेवटी कसं आहे, असल्या घटना कधी ना कधी उघड होतातच. यावेळी शेवटी या दोघांचा भांडाफोड झाला. दोघंही आता जेलच्या पाठीमागं आहेत. काही दिवसानंतर या दोघांवरती कारवाई झाली, केस बसली. या दोघांची बातमी ज्या वेळेला जज साहेबांना समजली, जज साहेबही हैराण झाले, परेशान झाले. म्हणले की पहिली केस मी अशी बघितली ज्यामध्ये स्वतःच्या बापाने एका पोरीसाठी म्हणजे स्वतःच्या सुनेसाठी पोराला संपवलं. असं समाजात घडलंच नाही कधी आणि असं पुढे घडू नये म्हणून यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं म्हणून त्यांनी त्या दोघांना सक्त मजुरीसह जन्मठेपची शिक्षा सुनावली. आता या जज साहेबांचं जर मन असतं यांनी फाशी पण दिली असती, पण काय करू शकत नाही, त्यांच्या पण हातात नाही. काही नियम कायदे असतात. तर मित्रांनो, अशा काही घटना एवढ्या दुर्मिळ आहेत, पण ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आपल्या अंगावरती काटा येतो. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? यावरती तुम्हाला काय वाटतं की कोणाची चूक आहे यामध्ये?